चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. आम्ही एअर कंडिशन कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलो, आम्हाला काहीच त्रास नाही आहे ठिकाणी. त्रास तुम्हाला होतोय. हा, साहिल मणेरा कुठे असतील त्यांनी यायचंय, आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. साहिल मणेरा यांनी यायचंय कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क. आता आमच्याशी जुळत आहेत, नावं आम्ही सांगणार नाही, आमचे प्रतिनिधी तुमच्याकडे पोहोचतील. फक्त तुम्हाला बोलायचं आहे. सर्वांनी तयार राहायचं. प्रेक्षकांनी आमचे मायक्रोफोनचे घेऊन प्रतिनिधी तुमच्याकडे पोहोचणार आहेत आणि चर्चा देखील आपण करणार आहोत. चला लगेच मॅच ऑन करा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय एकवीर वॉरियर्स या संघाकडून किरण, आणि स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे रमाकांत, आणि नॉन स्ट्राईकला करण. आमच्यासोबत जुळत आहेत विलास पाटील, शेंडोबा 40+ कॅप्टन. आमचे प्रतिनिधी अक्षय पाटील यांच्याकडे पोहोचत आहेत. तर विलास पाटील, फॉर्म का भरला नाही या प्रश्नाचं उत्तर मला हवंय. हॅलो. हा, बोला बोला. फॉर्म भरला नाही, आमच्या मॅचेस चालू होत्या. अच्छा, मग त्या मॅचेस आग्री कोळी प्रीमियर लीग पेक्षा महत्वाच्या होत्या का? नाही, महत्वाच्या तर नाही आहेत, पण कसं आहे वयाच्या हिशोबाने मग तेवढं जमत नाही सध्या. या प्रीमियर लीग बद्दल तुमचे 2 शब्द. मोठा स्ट्रोक आहे, पहिला बॉल, पहिलाच बॉल सीमारेषा पार. रमाकांत बद्दल काय सांगा विलास पाटील? रमाकांत ठाकूरला संध्याकाळी एक हाफ. थँक्यू आर आर. तर रमाकांत यांचा खेळ तर जबरदस्त आहेच, आणि विलास पाटील, आगरी भाषेत संवाद झाला पाहिजे थोडाफार. तर मला आगरी भाषा कमी येते आणि मी शिकण्याचा प्रयत्न करतोय. तर मी मराठीतला तुम्हाला वाक्य देतो, तुम्ही अनुवादित करून द्यायचं मला आगरी भाषेमध्ये. कासारवडोली गावात चांगले क्रिकेटपटू आहेत, पण कासारवडोली गावामध्ये खेळताना मला खूप आनंद होतो. कासारवडी गावात चांगलं चांगलं आहे काय चांगलं हा प्लेयर, पण काय कासारवडी खेळताना थोडा टेन्शन येतं असं. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. आपण पुन्हा एकदा जोडूया थोड्या वेळानंतर. ऑन दी टोज आले, बॅकफुटला जाऊन बॉलला कट केलंय. बॉल जाईल आदेश ठाकूरकडे. आमचे साथी समालोचक मित्र तुम्हाला आता इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. पगार चालू आहे आणि क्रिकेट सुद्धा चालू आहे. क्या बात आहे. धावसंख्या जाते 7 या आकड्यावर, 7 रन्स. एकवीर वॉरियर्स कडून आदेश ठाकूर तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. त्या ठिकाणी अजून आपले मान्यवर आहेत अक्षय, जे असतील नाव घ्या आणि माझ्याकडे ट्रान्सफर कर पहिल्या षटकानंतर. धावसंख्या 7 झाली आहे, 7 रन्स. चांगला स्ट्रोक पहिल्याच बॉलवर रमाकांतचा षटकार काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेरचा पाहायला मिळाला. त्यानंतर जबरदस्त बॉडी बॅलन्स राखत ऑन दी टोज येऊन बॉलला कट केलाय बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एरियल रूट घेणं गरजेचं आहेच. प्रत्येक फलंदाजाच्या मनामध्ये हेच असते की मी प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडीन, पण गोलंदाज देखील तितका चाणाक्ष असतो. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलंय. बॉल जाईल बॅकवर्ड पॉईंट रिजन मधून. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॉलला चेस करेपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय. रोहित आहेत का? 2 धावा मिळतील. 2 धावांची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच 9 या आकड्यावर. रोहित मुकादमे यांनी तो बॉल अडवला. मोनिश त्याच्या बाजूला आहे, त्याच्या बाजूला प्रफुल्ल तुम्हाला पाहायला मिळतील. 30 या सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला, त्या साईडला पॉइंटला आहेत विवेक आहेत. पुढचा बॉल ओहो ऑन साईडला चार्ज केलाय, बॉलला पाठवलेला आहे लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. थँक्यू. 2 बॉल्स नंतर आमच्याशी गजानन डाकी हे जुडणार आहेत. या पहिल्या षटकारात आपण गजानन डाकी यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत. वाघवेळचे उत्कृष्ट दर्जाचे ते आमचे लाडके मान्यवर आहेत. उम्र 55 की और दिल बचपन का असं आम्ही त्यांना नेहमीच म्हणत असतो. या 2 बॉल्स नंतर आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. हा वेनसडे, वंडरफुल वेनसडे हे सर्व एन्जॉय करतायत. धावसंख्या 13 झाले. 4 बॉल्स हाताळून झालेले या पहिल्या षटकातल्या किरणच्या माध्यमातून. धावसंख्या 13 झाले, 13. पहिल्या बॉलवर 6, त्यानंतर 1, त्यानंतर 2, त्यानंतर 4, एकूण झालेले आहेत 13. अमितच्या कामगिरीवर तुम्ही प्रश्नचिन्ह उमटवू शकत नाही. चांगल्या दर्जाची स्कोरिंग अमित गायकवाड करतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. यानंतर आम्हाला 9 मॅचेस, हा सामना मोजून 9 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत, आणि त्यासाठी आम्ही विनंती करतोय की आपण देखील कमी वेळ घ्याल
आणि आयोजकांना सहकार्य कराल हीच प्रार्थना. पुढचा बॉल किरणचा. कट 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 येस डेफिनेटली एज घेऊन बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय. टीम सर्व्हिस स्टेशन ग्रुपचा धावसंख्या 13 असताना थँक्यू. आणि अजून एक टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आमंत्रण आमच्या या आग्रिकोळी प्रीमियर लीगला आलेले आहे. माननीय श्री जनार्दन आत्माराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेंडोबा 40+ मास्टर चषक 2022 आमंत्रण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहे. उद्घाटन समारंभ 27 मार्च आणि 27 मार्च 2022 ते 28 मार्च 2022 या 2 दिवशी ही स्पर्धा विजय सरिता मैदान कासारवडवली ठाणे या ठिकाणी खेळवली जाणार आहे. निमंत्रक आहेत शेंडोबा 40+ मास्टर व कासारवडवली ग्रामस्थ व युवक मंडळी. यांच्या वतीने 78वा वाढदिवस सन्माननीय श्री जनार्दन आत्माराम पाटील यांचा साजरा केला जाईल. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला असेल योगेश. धावसंख्या आहे सर्व्हिस स्टेशन ग्रुपची 13 धावा. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी योगेश सज्ज स्ट्राईक एंडला आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर असेल पंचांच्या उजवीकडून किरण. राऊंड विकेट. चांगला बॉल बॅक टू द बॉल प्लेसमेंट सावध पवित्रा घेतला गेलेला आहे योगेश कडून. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 सर्व्हिस स्टेशन ग्रुप एका विकेटच्या पतनानंतर. आता आपण जाऊया गजानन डाके यांच्याकडे. गजानन दादा कसं वाटतंय? आमचं गुलाबाचं सरबत की तुम्हाला आमचं गुलाबाचं सरबत केलंय. गुलाबाचं सरबत केलंय. सरबत पाहिजे होतं तर एक दिवस अगोदर सांगायचं. आता पण रेडी आहे पण जाईल कोण घरी? आवरी माणसं हा नवरी मंडळी आज साहिल बसला याला. मी एक वेळ सांगितलं ना आवरी माणसांना पण पुरं. हा नाही बघा मामाची नाही, मामा- दिवसाची जी टुर्नामेंट आहे ना हा हा ते बघायला नको या पण कमीत कमी जेवायला तरी या. जनुभाऊ माझा मामा आहे. हे आग्रिकोली प्रीमियर लीग बद्दल काय हा. सांगाल? ही टुर्नामेंट कशी पोरंजू काय? पोरंजू कशी कारण टीव्ही आपण गेलो तरी आपल्याला खेळायला नाही मिळणार पण जेवायला तरी जायचं ना. त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी. ना 78वा वाढदिवस तर आपण जोशात साजरा करणारच आहोत. पण या आग्रिकोली प्रीमियर लीग बद्दल काय सांगाल गजानना? याच्याबद्दल काय बोलायचं आहे ते सांगा तुम्ही. मी सांगतोय. चांगलंच बोला. काहीतरी चांगलंच बोला. हे जे खेळतात ना यंगवाले हा त्यांनी हमपणा करून नाही खेळायचं. बरोबर. खेळाडूने खेळाडू वृत्ती दाखवावी. चालेल. 2 तासानंतर पुन्हा एकदा आपण जाऊया गजाननाकडे. हा चला मॅच ऑन करायचे. धावसंख्या झाली 13 आणि आता नवीन बॉलर रोमित डाकी फ्रॉम वाघबीळ. दैवत पाटील यांच्याकडून बक्षीस लावण्यात आलेले आहे. बॅक टू बॅक 3 विकेट जर रोमितने मिळवले तर दैवत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आणि मिळून टाकली तर मिस्टर साहिल कडून 1000 रुपये. पहिला बॉल हवेत आहे. पहिल्या बॉलवर पहिली विकेट मिळेल का? क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन म्हणून पुढे येतोय. कॅच कलेक्ट केला जाणार आहे. पहिला फलंदाज पहिल्याच बॉलवर मिळतो. रोमित डाकी इज इन ऍक्शन. थँक्यू. चला रमा काका आउट झालेले आहेत. मोठा स्ट्रोक जरूर घेतला होता. मिस टाइम होता. खूप काळ हवेत राहिला बॉल. उंची मिळाली. लांबी नाहीये. मिड विकेट रिजन क्षेत्रक्षेत्र तुम्हाला पाहायला मिळालाय. मोनिश कडून मात्र खूप कमी आपण अपेक्षा ठेवू शकतो की तो कॅच मिस करेल आणि यावेळेस मात्र महत्त्वपूर्ण विकेट मोनिशच्या माध्यमातून मिळालेला आहे रोमित डाकेला. आणि या ठिकाणी या षटकाची सुरुवात एज अ बॉलर चांगली राहिलेली आहे रोमितची. आता बॉलर तयार होतो. राऊंड विकेट. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक. त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे मोनिश. चांगल्या पद्धतीने अभेद्य भिंतीप्रमाणे ती जागा अडवून ठेवतोय मोनिश. 30 षटकाच्या आतमध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध उभा आहे. धावसंख्या जाते ती म्हणजे 14 या आकड्यावर 14 रन्स. रोमित डाकेने धावांना रोख लावण्याचा विडा उचलला आणि तो विडा उचलताना आतापर्यंत सक्षमतेने
आणि परिपक्वतेने गोलंदाजी करतोय. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दोन्ही बाजूने तो ओव्हर द विकेट राऊंड द विकेट येतोय. RP रॉयल्स आणि H भोईर अँड सन्स दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहायचे टॉससाठी. हलक्या त्याने बॉलला पुश केलंय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी थोडीशी गफलत झाली होती क्षेत्ररक्षकाची, पण प्रफुल्ल त्या ठिकाणी बॉल कलेक्ट करतोय, फेक करतोय, पर्यंत एकदा मिळेल. एका धावेची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजेच 15 या आकड्यावर. प्रफुल्ल स्वतः ओनर आहे एकवीर वॉरियर्सचे, सोबतच विश्वास मुकादम हे सुद्धा ओनर आहेत एकवीर वॉरियर्सचे, आणि प्रदीप दादा पाटील सर्व्हिस स्टेशनचे ओनर. धावसंख्या 15. चांगला बॉल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रोहित मुकादम, कॅच कलेक्ट केला जाईल आणि या षटकातला दुसरा विकेट डाऊन होतो. रोहित डाकी थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र भरपूर फलंदाजांना बाद करतोय. सर्व्हिस स्टेशन ग्रुप इज इन ट्रबल नाव. थँक्यू. सोबतने या षटकामध्ये 2 सिंगल्स खर्च केले आहेत, 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत आणि आता सांघिक धावसंख्या सर्व्हिस स्टेशन ग्रुपची फक्त 15 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तनय जातोय, जर तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. स्ट्राईकला असेल कुणाल मुकादम, कॅप्टन ऑफ सर्व्हिस स्टेशन ग्रुप. आणि आता कॅप्टन असताना ती मौलिक जबाबदारी ओळखून खेळ करावा लागेल. राऊंड विकेट रोमित उलट दिशेने स्विच हिट केलंय. बॉल जाईल थर्ड मॅन रिजन मध्ये, मिळेल फक्त एकच धाव. एका धावेची वाढ, धावसंख्या 16 झाले. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधला. चांगल्या पद्धतीने हे षटक हाताळलेलं आहे रोमितनं. नॉन स्ट्राईकला तनय, स्ट्राईकला असेल कुणाल मुकादम. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. यानंतर सामना असणार आहे तो म्हणजेच RP रॉयल्स आणि H भोईर अँड सन्स. टॉससाठी तयार राहायचं. आपण लगेचच टॉस क्लिअर करूया, कारण यानंतर आम्हाला 8 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आजच्या दिवसभरातले. रोमित डाकी लेफ्ट आर्म राऊंड विकेट, स्ट्रेट स्ट्रोक चांगला आहे. बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धावांसाठी दमदार, असरदार, दर्जेदार षटकार. थँक्यू. 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या झालेली आहे 22 धावा. रमाबा काकाकडे आता आपण येतोय. रमाबा काका, कुठला च्यवनप्राश तुम्ही खाता, इतके जबरदस्त फटकेबाजी करता, जाणून घ्यायचंय. कारण हे तरुण बघा ना, तरुण मात्र असेच पळता भुई होते तरुणांची, पण तुमची खेळी मात्र तरुणांना लाजवेल अशी आहे. तर काय सांगाल या आजच्या पिढीतल्या तरुणांना रमा काका? हॅलो, च्यवनप्राश मध्ये केसर खातो मी. केसर केसर खाता? कुठल्या, काश्मीरचं केसर, अफगाणिस्तानचं की पाकिस्तानचं? काश्मीर काश्मीर काश्मीरचं. काश्मीर. मग अजय देवगणची पब्लिसिटी तुम्हीच करता? हो. दाने दाने में केसर का दम. रमा काका, चला आपण फ्रँकली विचारूया. तर फिटनेस कसा राखता तुम्ही, म्हणजे सकाळी सराव कसा करता आणि मॅच ऑन ठेवायचे, मॅच वेळ घेऊ नका? ते नाही रात्री जायचं. हा, सकाळी सराव practice- सकाळचा सकाळी असतो. practice ला जातो. किती वेळ प्रॅक्टिस, जॉगिंग वगैरे करता की फक्त क्रिकेटच्याच नाही, माध्यमातून 2 फिटनेस तास, असतो? 2-2.5 तास खेळतो. 2-2.5 तास क्रिकेट खेळता आणि प्रत्येक शनिवारी मास्टरच्या क्रिकेटच्या टुर्नामेंट खेळता तुम्ही? हो बिलकुल. मग चांगलं क्रिकेट कुठलं वाटतं, म्हणजे बेसिकली तुम्हाला विचारतो, तुम्ही एन्जॉय कुठलं क्रिकेट खेळता? मास्टर क्रिकेट एन्जॉय करता की रेग्युलर क्रिकेट एन्जॉय करता? Regular cricket. रेग्युलर क्रिकेट एन्जॉय करता. पण तरी देखील मास्टर क्रिकेट खेळताना तुमची दहशत असते का प्रत्येक संघाला? ती त्यांनाच माहिती आहे. मोठेपण आहे. हे होते रमा काका, 49 वय आहे, पण त्यांचा क्रिकेट मात्र आज देखील पाहिलं तुम्ही, काल देखील पाहिलं, लाजवाब. 2 ओव्हर संपतायत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सर्व्हिस स्टेशन टीमची धावसंख्या झालेली आहे 22 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलर येतोय एकवीर वॉरियर्स या संघासाठी विवेक येतोय. चांगला खेळ या दोन्ही संघांकडून होतोय आतापर्यंत. रोमितचे पहिले 5 बॉल चांगले राहिले होते, पण शेवटचा बॉल त्याने मात्र रेंजमध्ये दिला आणि त्या बॉलला आउट ऑफ रेंज करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे कुणाल मुकादम. आणि त्याने मात्र दुसऱ्या षटकाची जी गरज होती धावांची, ती गरज शेवटच्या बॉलवर पूर्ण केली. विवेक ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे, बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ एरियामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी किरण तैनात केला गेला होता. बसतोय धक्का टीम सर्व्हिस स्टेशन ग्रुपला. विकेट डाऊन. तुझा मानाचा मान घेऊन येतान
दया कारले डोंगराव वार घुमे अंगांगो तुझे संगान डोंगर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान थँक्यू. चला मी जाऊ का मी करतो बॅटिंग चांगल्यापैकी करतो. जातो मला टी शर्ट द्या बस मी जातो. केवढं तुम्हाला चर्चा करावं लागतं केव्हा फलंदाज नवीन पाठवण्यासाठी. तर सर्व्हिस स्टेशन ग्रुप प्रदीप दादा बॅटर नाहीत का तुमच्या संघामध्ये? तुम्ही या प्रदीप दादाने फॉर्म का नाही भरला? ओनर पण ओनर खेळू शकतात ना? ओनर खेळू शकतात ना? प्रदीप दादा कुठे आहेत? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय सुजल. बघा उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीरचं जे वैयक्तिक पारितोषिक आहे ते फक्त जे संघ सेमीफायनल मध्ये पोहोचतील त्याच संघातील खेळाडूंचा विचार केला जाणार आहे. ही देखील दखल घ्यायची. टॉप 4 मध्ये जे संघ पोहोचतील त्यांचाच विचार बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी तो विचार केला जाईल. त्यामुळे त्या पारितोषिकांसाठी तुम्हाला टॉप 4 मध्ये पोहोचावं लागेल. धन्यवाद. चांगली सुरुवात विवेकने या षटकाची केली. पहिल्याबरोबर विकेट मिळवलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल. ज्या बॉलला आपण आगरी भाषेमध्ये बुंद्यात टाकलेला म्हणतो तोच बॉल या ठिकाणी हाताळला गेला. ब्लॉक हॉल डिलिव्हरी आणि त्या डिलिव्हरीला न्याय देताना मात्र थोडासा कमी पडला. इनसाइड एज घेऊन बॉल शॉर्टलेग रिजनमध्ये जातोय. त्या ठिकाणी एक धाव मिळेल. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 या आकड्यावर. या षटकातली पहिली धाव फलकावर नोंदीत केली जाते कारण पहिल्या बॉलवर विकेट मिळाला होता. बॉलर विवेकला. आता स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे सुजल. पुन्हा त्या स्ट्रोक चांगला आहे. शरीरापासून दूर होऊन खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी किरण कॅच मिस करतो. 2 धावा नक्कीच पूर्ण करण्याची संधी मिळते. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का पाहूया. हा कॉल चुकीचा होता. हा कॉल जवळपास चुकीचा होता आणि सुजल धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. विकेट डाऊन. थँक्यू. धावसंख्या जाते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. आता आपल्याशी जुडणार आहेत एस पी दादा. तुमच्याकडे आपण येतोय. एक उद्योजक म्हणून तुम्ही या ठिकाणी काम करतात. आगरी कोळी खेळाडू आहातच आणि आगरी खेळाडू असताना तुम्ही उद्योजक देखील आहात. तर आगरी कोळी बांधवांनी उद्योगधंदा करायला पाहिजे या मताशी तुम्ही सहमत आहात का? आणि कशा पद्धतीने ते सहकार्य केलं पाहिजे आपल्या इतर आगरी कोळी बांधवांनी? जर कोणाला उद्योगधंदा करायचा असेल तर आपण इतर आगरी कोळी बांधवांनी कसा सपोर्ट केला पाहिजे त्या तरुणाला किंवा त्या आगरी कोळी बांधवाला? केला पाहिजे सगळ्यांनी सपोर्ट. मच्छीचा हॉटेल्स टाकायला पाहिजेत. केला पाहिजे सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. मला असं वाटते अशी एक उपाययोजना केली पाहिजे जसं इतर समाजामध्ये चालते की बिनव्याजी पैसा आपण आगरी कोळी बांधवाला दिला पाहिजे किंवा कमीत कमी व्याजावर आपण आगरी कोळी बांधवांसाठी एक पतपेढी बनवली गेली ज्यामध्ये आपल्याला गरज असेल तेव्हा आपण आपल्या आगरी कोळी बांधवांना मदत करू शकतो. तुम्हाला काय वाटते? माझ्या या मताची तुम्ही सहमत आहात का? सध्या तरी जाम फसवणूक चालू आहे सगळीकडे. ती गोष्ट तर आपण डावलून चालणार नाही पण ही काळाची गरज आहे असं मला वाटते. यावेळेस ऑनसाईडला ऑफसाईडला खूप चांगल्या पद्धतीने बॉलला कट केलं जाते. बॉल जाईल कव्हर पॉईंटला. एक धाव मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26 या आकड्यावर. एक्झॅक्टली. बघा आगरी कोळी बांधव असताना जेव्हा आपल्याला कुठल्या कामधंदा सुरू करण्याची गरज भासते व्याजी पैसा घ्यावा लागतो आणि ते व्याज खूप जास्त आहे आणि त्याचमुळे आता आपल्याच आगरी कोळी बांधवांना पुढे येऊन आपल्या गावातील कुठल्या तरुणाला जर पैशाची गरज असेल तर मात्र थोडी का होईना मदत करणं गरजेचं जेणेकरून आपला आगरी कोळी बांधव पुढे जाईल. बॉलर तयार. विवेक ऑन साईडला लॉफ्ट केलाय बॉलला. मिड विकेट रिजन क्षेत्ररक्षक आहे. कॅच कलेक्ट केला जाईल आणि त्या ठिकाणी अजून एक फलंदाज सर्व्हिस स्टेशनचा बाद होईल. कॅच कंप्लीट करतोय भूषण. नाईस फिल्डिंग. कालपर्यंत मी बघितलंय 4 ते 5 कॅचेस भूषणने कंप्लीट केलेल्या आहेत आणि उत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत तो जाऊन बसतोय. धावसंख्येत थांबले ते म्हणजेच 26 या आकड्यावर. प्रसाद तंडेल आमच्या सोबत आहेत. अग्निशमन दलामध्ये ते कार्यरत आहेत. तर उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहेत आणि अग्निशमन दलामध्ये ते कार्यरत आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये. तर प्रसाद, नरेंद्र मोदी साहेबांचा फोन आला असेल तर तो बाजूला ठेवा
काय म्हणाल या आग्री कोळी प्रीमियर लीग बद्दल? ना मला तर जाम भारी वाटतं ही टुर्नामेंट ठेवले आगरी कोली. असाच सर्व आपला समाज आपला गाव एकत्र आलाय. आज वाघविलपासून ते भाईंदरपाड्यापर्यंत सर्व खेळाडू आपल्याला आज आवडीने निवडीने सगळे खेळायला आलेले आहेत. असंच सर्वांनी एकत्र राहा, गावाला सपोर्ट करा. याच्या त्याचा ऐकून आपल्या आपल्यामध्ये खोट पाडू नका, एवढीच माझी विनंती आहे. क्या बात आहे. थोडकं म्हणालंय पण मात्र मनाला लागेल असं म्हणालेलं आहे. येस एक्झॅक्टली. हा एक प्रमुख प्रॉब्लेम आहे प्रसाद दादा, की आपण आपल्याच गावामध्ये काही असतात वादविवाद ते मिटवायला हवेत आणि वादविवाद मिटवून आपला गाव एकत्रित कसा होईल त्याकडे लक्ष द्यायला हवं. तर कोळीवाडा गावाबद्दल काय सांगाल, मोगरपाडा गावाबद्दल काय सांगाल प्रसाद दादा? गाव तर प्रत्येकाला आपला स्वतःचा गाव चांगला वाटतो. पण माझा कोलीवाडा पण आणि माझा मोगरपाडा पण, माझा कासारवाडोली, माझा ओला व सर्व माझा कोळी आगरी परिसर सर्वांशी मला एकजूट राहायचं आहे. मला माहिती आहे कशाला एकजूट राहायचंय, तुम्हा सर्वांना माहिती आहे कशाला एकजूट राहायचंय. चला मॅच ऑन. चला टॉससाठी यायचंय. टॉससाठी एच भोईर अँड सन्स आणि RP रॉयल्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स येतील. चला लगेच या टॉससाठी एच भोईर अँड सन्स आणि RP रॉयल्स. चला एच भोईर अँड सन्स आणि RP रॉयल्स दोन बॅटर्स लगेच पाठवून द्या प्लीज फास्ट. चला हो दादा एकवीर वॉरियर्स चला लगेच आतमध्ये पाठवून द्या दोन बॅटर्स. एच भोईर अँड सन्सचे कॅप्टन आलेले आहेत आणि RP रॉयल्सचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत. आव्हान आहे, टार्गेट आहे 27 धावांचं. चला आपण लगेच डिसिजन घेऊया. अक्षय पाटील आहेत त्या ठिकाणी टॉस क्लिअर करतील. एका बाजूस आगरी, एका बाजूस कोळी. नाणेफेक जिंकले RP रॉयल्स ने. नाणेफेक जिंकून फिल्डिंग निवडलेली आहे. फिल्डिंग त्यांनी सांगितलं की आम्ही फिल्डिंग करणार. दे विल फील्ड फास्ट. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मोनिश आणि भूषण दोन्हीही अटॅकिंग बॅटर्स. एकवीर वॉरियर्स साठी 27 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. चला मॅच ऑन करायचे. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे एकवीरा वॉरियर्स टीमला आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मोनिश आणि भूषण हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात आणि धावांना रोख लावण्यासाठी आव्हान स्वीकारतोय बॉलर तनय फ्रॉम वाघबीळ. आदेश ठाकूर यांची वर्णी लागलेली आहे. मित्रांनो आदेशला बॅटिंग द्या. कालपासून तो वाट बघतोय. आदेश ठाकूरला बॅटिंग द्या मित्रांनो प्लीज, अशी माझी अपील आहे एकवीरा वॉरियर्स टीमला. आदेश काय तुला बॅटिंग मिळेल असं तुला वाटतंय का? बॅटिंगचं तर माहिती नाही मला, तर फिल्डिंगचा बी ताल नव्हतं वाटत. नशीब कमिटीने आया ठेवले का कंपल्सरी एक खेळवा काय तवच तुम्ही खेळली त्याजन वर्णी लागले माझी. पहिला बॉल ओव्हर द विकेट. ऑन साईडला बॉडीला रोल केलं नटा स्टाईलने बॉल ऑन साईडला घेऊन काढला. बॉल जाईल बॅकवर्ड स्पेल. एक रिजय मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे.
चांगला थ्रो, एकच धाव मिळते. धावफलकावर आता एक धाव नोंदीत केली जाईल. मुनीशने या धावफलकाची सुरुवात केली सिंगलच्या माध्यमातून. पुढचा बॉल तनयचा ओव्हर द विकेट. ओहो, विथ द स्पिन आणि विथ द बाउन्स या ठिकाणी ऑन साइडला हुक केलंय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी एकच धाव मिळणार आहे. स्ट्रोक जबरदस्त होता भूषणचा. विथ द स्पिन आणि विथ द बाउन्स या बॉलला खेळलंय. चांगला बॉडी बॅलन्स राखला. हँड आय कॉर्डिनेशन परफेक्ट ठेवलं होतं या बॉलवर खेळण्यासाठीचं. आणि जर हे मैदान पूर्ण सर्क्युलर असलं तर खरंच हा बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला असता. काय दर्जेदार स्ट्रोक त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय भूषणने. आत्मविश्वास नक्कीच दर्शवतोय या स्ट्रोकच्या माध्यमातून. धावसंख्या 2. हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केलंय. पॉइंट रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे रमाकांत. एकदम येईल एखादा चिवट. धावसंख्या जाते 3 या आकड्यावर. जयेश दादा घरी जेवायला चाललेत का? जेवणाची व्यवस्था आहे. नीराची व्यवस्था थोड्या वेळात करण्यात येणार आहे. उष्णता जास्त आहे. ओव्हर द विकेट. ओहो, पुन्हा एकदा बॉलला स्विंग केलाय, उडवलाय मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावांसाठी जाम भारी षटकार. थँक्यू. 6ची वाढ धावसंख्या 9 झालेली आहे. पुढचा बॉल तनय राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगली ड्राईव्ह आहे. गॅप मधून बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दर्जेदार नेत्रदीपक अफलातून चौकार. धावसंख्या झालेली आहे 13 धावा. आणि काय अटॅकिंग स्ट्रॅटेजी या ठिकाणी मोनिशची पाहायला मिळाले. तनय वर हल्ला चढवला जातोय. यावेळेस स्टॉपेज घेऊन बॉल यष्टीरक्षकाकडे जातोय आणि यष्टीरक्षक चांगल्या पोझिशन मध्ये पहिला हादरा बसतोय. टीम एकविरा वॉरियर्सला 13 धावा असताना जिंकण्यासाठी आता 12 बॉल्स मध्ये 14ची गरज. या ठिकाणी किरण दादा आहेत आमच्यासोबत. किरण दादा आमच्याशी चर्चा करतील. हा, सुशील दादाशी आम्ही बोलू. आग्रेकोळी प्रीमियर लीगचे पदाधिकारी आहेत. आपण आग्रेकोळी भाषेत संवाद साधूया. तर जेवायला काय आहे आज? जेवायला दुपारचे काय ठेविले? भात आहे, डाळ आहे की भाजी आहे की मावरं? कंच मावरं आहे. मी नाही ऐकलंय निवटा तळलेला आहे. नाही निवटा नाही तळलेलं. पुढच्या वर्षी निवटा चिंबोऱ्या बी ठेवू. चिंबर आवरा पैसा गोला कैसा कराल? पावत्या भरू नाक्या बसून बिजा काय आता करू. मग आवऱ्या बिल्डिंगा तुमच्या एरियात बनतात. मग त्या बिल्डिंगचं काय करायचं? बघू आता सुरुंग बुरुंग लावून. चला, पुढच्या वर्षी आहे निवट्या, खाजरी, चिंबोऱ्या, कोलब्या सगळं खावायला भेटेल. खाजऱ्या. चला, आता धावसंख्या झालेली आहे 13 आणि जिंकण्यासाठी 14ची गरज आहे 12 बॉल्स मध्ये. स्ट्राईकवर बॅटर असेल भूषण, नवीन फलंदाज रोमित. या दुर्गेश कडे जायचं आपल्याला. दुर्गेश सेकंड ओव्हर नंतर. चला मॅच ऑन ठेवा. कुठल्याच कारणासाठी मॅच थांबू नका. ओव्हर ब्रेक मध्ये आम्ही या सर्व चर्चा करतोय. महत्वाचं आहे. आग्रेकोळी प्रीमियर लीग असताना हे संभाषण देखील तितकंच महत्वाचं आहे. 12 बॉल 14ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. कुणाल मुक्कादम. चांगला बॉल आहे. मिळवला क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाणार नाहीये. बघा, छोटी टोटल ही खोटी टोटल असते आणि ही टोटल क्रॉस करताना नाकी 9 येऊ शकतात फलंदाजांच्या. 3 षटकार जर ठोकले तर 3000 रुपयाचं बक्षीस रोमित डाकेसाठी.
2 षटकाला द्या ना. 2 षटकार जर ठोकले रोमित डाके नाही तर 2000 रुपये बक्षीस ज्या ठिकाणी जाहीर करत. देवच रोमितवर खूप जास्त प्रेम आहे. काय विटो पॉवर वापरून तुझ्या सगळ्यात घ्यायचंय का? काय एक्सचेंज ऑफर असेल तर रोमितला तुमच्या टीममध्ये घ्यायचं का? धावसंख्या झालेली आहेत 14 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 13ची गरज आहे 11 बॉल्स मध्ये. स्ट्राईकवर बॅटर असेल रोमित डाके जो डावखुरा गोलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज. वेगळी शैली आहे रोमित डाकेची. मला वाटतं यार कुणाल इन कटर बॉल होता. बॉलला ऑन दी टोज येऊन स्लाइस केलंय. कव्हर पॉईंट एरियामध्ये रमाकांत बॉलला स्टॉप करेल, फेक करेल तोपर्यंत एक धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे 10 बॉल्समध्ये. कुणाल मुकादमचं हे षटक खूप इम्पॉर्टंट असणार आहे सर्व्हिस स्टेशन ग्रुपसाठी, कारण जबाबदारीची जाणीव आहे कुणालला. एक चांगला क्रिकेटर आहे आणि त्याचमुळे विकेटचा शोध कुणालच्या माध्यमातून घेतला जाईल का. ऑन साईडला बॉलला पुल केलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काय जबरदस्त हवेत उंच उडी घेऊन बॉलला कलेक्ट केलं जाते आणि थ्रो केल्यापर्यंत 2 धावा नक्कीच मिळत आहेत. आपल्या संघासाठी 2 धावा रोखतायत सुद्धा. 2 धावांची वाढ धावसंख्या झालेली आहे तेव्हा 17 धावा. जिंकण्यासाठी अजून 10 धावांची गरज आहे 9 बॉल्समध्ये. विकेटचा शोध घेणं गरजेचं असेल कारण आता हे 2 फलंदाज मात्र आपली क्षमता सिद्ध करतायत आणि मोनिश जो फलंदाज आहे मोनिश बाद झालाय आणि बाद होऊन परत आल्यानंतर भूषण अजूनही खेळपट्टीवर आहे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत. रोमितच्या बॅटमधून आतापर्यंत 1 धाव आली आहे. हो हा प्रयत्न मला काय तरी समजला नाही कारण बॉल आणि बॅटमध्ये खूप जास्त तफावत होती तरी देखील हा एफर्ट केला गेलाय. बॅटरच्या माध्यमातून बॉलला हॅमर करायचा प्रयत्न केला गेला होता पण बॉलने टप्पा घेतल्यानंतर खूप जास्त उसळी घेतली आणि त्याचमुळे पंचांनी उसळीचा अंदाज घेताना वाईड बॉलची खूण केली. एका धावेची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वर. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 9 बॉल्स 9 धावांची गरज. पहिलं षटक मात्र थोडंसं महागडं ठरलं त्याचमुळे जवळपास विजयापासून दूर गेला सर्व्हिस स्टेशन हा संघ. पण तरी देखील तडजोड करायची नाहीये. जिंकण्यासाठी जमेल ते प्रयत्न करणं हे एक प्रमुख उद्दिष्ट असते प्रत्येक खेळाडूंचं आणि त्यासाठी ते सर्व प्रयत्न करावे लागतील. अटीतटीचे प्रयत्न करावे लागणार आहेत सर्व्हिस स्टेशन ग्रुपला. 9 बॉल्समध्ये 9 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर बॅटर असेल भूषण. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट कुणाल मुकादम. ऑन साइडला पूल केलंय. एलिव्हेशन मिळालं नाहीये पण मात्र डिस्टन्स गाठलाय. बॉल जाईल फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 7 धावांसाठी षटकार. थँक्यू. या ठिकाणी आले सुशांत मुकादम. शांत असतात नेहमीच पण आता पाहूया सुशांतजी काय म्हणतील. या मुलांनी तुमच्याकडे प्रपोजल घेऊन आलं की आपल्याला आग्रेकोई प्रीमियर लीग ठेवायची आहे तर सर्वात पहिला तुम्हाला एक संकल्पना कळली तेव्हा तुमचं त्यांना काय सांगणं होतं जेव्हा ते तुमच्यासमोर आले होते. आग्री कोळी प्रीमियर लीग ठेवली तेच म्हणजे सर्व गावांसाठी चांगलंच आहे ते. आणि जेव्हा तुमच्याकडे विषय घेण्यात आला की कुठली कुठली गावं समाविष्ट करायची आपण या बॉलला चर्चा करूया. हलक्याने बॉलला पुश केलं जाते कव्हर पॉईंटला तर कुठली कुठली गावं घ्यायची कारण आपण जर पहिला प्रयत्न करता तर मोगरपाडा कोळीवाडा आणि कासरवडे ही जवळजवळची गावंच तुम्ही घेऊ शकले असते पण वाघबीळ पासून भाईंदरपाडा ही संकल्पना कशी वाटली तुम्हाला. वाघबीळ ते गायमुख घेतलं ते चांगलंच आहे कारण की आम्ही पण GPL ठेवतो ते बालकुम ते गायमुखपर्यंतच ठेवतो त्याच्यामुळे त्यांना वाघबीळ ते गायमुखपर्यंतच ठेवायला सांगितली. मग कोलशीत आणि बालकुम संघाला ढोकाई सगळं त्यांचा आलेला कॉल आम्ही मर्यादित ठेवलेत. पुढच्या वर्षी बघू कसं काय. ओके. या ठिकाणी बघा सुरुवात तर सांभाळून करावी लागते कारण आग्रेकोळी बांधवांना जवळ घेऊन येताना आपण सर्वांना न्याय मिळाला पाहिजे अशीच भूमिका घ्यायची होती कमिटी मेंबर्सला. त्याचमुळे कोणीच रागावू नका. पुढच्या वर्षी आपण अजून चांगल्या पद्धतीने आग्रेकोळी प्रीमियर लीग तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. जास्तीत जास्त गावांना सामावून घेऊन याहून अजून जास्त सप्ततारांकित टुर्नामेंट पुढच्या वर्षीची आग्रेकोळी प्रीमियर लीग असेल. दरम्यान 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहे 26 धावा आणि जिंकण्यासाठी एका ओव्हरमध्ये म्हणजे 6 बॉल्समध्ये 1 धावाची गरज असणार आहे. जवळपास सामना जिंकण्याच्याच टप्प्यावर आहे एकविरा वॉरियर संघ. विश्वास मुकादम थोडेसे आनंदी असतील जे संघ मालक आहेत एकविरा वॉरियर्सच्या टीमचे आणि विश्वास मुकादमकडेच आपण या बॉल नंतर जाणार आहोत.
गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर, ड्राईव्ह करायचा प्रयत्न यष्टीरक्ष त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांना हा बॉल आदळलेला आहे, पण स्क्वेअर लेग पंचाचं कौतुक करायला हवं, तरी देखील त्यांनी मात्र जागा सोडली नाहीये. एकदा मी त्याचा विश्वासजी काय म्हणाला कॉन्सेप्ट बद्दल, तुम्ही या ठिकाणी संघ का घेतला, कारण महत्वाचं आहे तुम्ही एक उद्योजक आहात आणि जेव्हा ही तरुण मंडळी तुमच्याकडे आले की तुम्हाला संघ खरेदी करायचा आहे त्यावेळेस तुमचं मत काय होतं जेव्हा तरुण तुमच्याकडे आले होते? माझा संघ तर दरवर्षीच असतो हम्म. आणि यावर्षी पण आहे. मग या संघांच्या कामगिरीवर, तुमच्या खेळाडूंच्या कामगिरीवर तुम्ही आता आनंदी आहात का, खुश आहात का? हो हो नक्कीच. आणि आता जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या इकडे आमच्याकडे येऊया आणि आदेश ठाकूर यांना आपण ऐकणार आहोत. दरम्यान आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे तो म्हणजेच रोमित डाकीला, ज्याने 2 विकेट्स मिळवल्यात आणि 9 धावा खर्च केला. बॅटिंग करताना जवळपास 3 धावांचं योगदान दिलं.